हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकणनगरी. कोकणनगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल कोकम दिसत आहेत. तर हेच कोकम आहेत जे आपण सरबताला वापरलेले होते, जे रानातून आणले होते, ज्याच्यापासून आपण घरी सरबत बनवलेलं होतं. तर हीच कोकम आहेत. तर ही कोकमं गोड कोकम आहेत. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावी. ते जे सरबत आहे ते पण आपण काढून एका बॉटलमध्ये वगैरे स्टोअर करून ठेवलेलं आहे, जसं आपण दरवर्षी ठेवतो त्या पद्धतीने. आणि ह्यांना मस्तपैकी ऊन लावलेलं आहे आज. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आंबट गोड आहेत अशी. आणि मस्त आहे बघा, एकदम चिकट आहेत कारण की आतमध्ये साखरेचं हे आहे, त्याच्यामुळे बघू शकता. आणि खूप मस्त लागतात खायला. आणि तर ज्या बॉटलमध्ये आपण स्टोअर करून ठेवलं ना ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने बॉटलमध्ये आपण भरून ठेवलेलं आहे सरबत. आणि त्याच्यामधले जे कोकम होते ते इथे आहेत. तर बऱ्यापैकी आपल्याला हे बघा 2 बॉटल्स मिळालेल्या आहे सरबत. तर 2 बॉटल आपण सरबत काढलेलं आहे. आणि अशा पद्धतीने गोड कोकमसुद्धा रेडी आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की कोकमांपासून आपण कशा पद्धतीने काय काय बनवू शकतो. सो पहिला आपण सरबत बनवू शकतो. त्याच्यानंतर जे ओले कोकम असतात, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हिरवे कोकम. तर हिरवे कोकमपासून पण आपण कढी बनवतो. हिरवे कोकम सुकवलेसुद्धा जातात. आता तुम्हाला माहिती आहे रानात गेल्यावर काढताना ओले पण, म्हणजे जे आपले काय म्हणू शकता, हिरवे कोकम पण खाली पडतात आणि लाल कोकम पण खाली पडतात. तर ते जे हिरवे कोकम असतात ते कापून सुकवले जातात आणि विकलेसुद्धा जातात. आणि जे गुजराती लोक आहेत ते लोक त्या जेवणामध्ये जास्ती त्याचा वापर करतात. तर अशा पद्धतीने ह्या हिरव्या कोकमचा सुद्धा वापर केला जातो. आता तुम्ही जर बघायला गेलात तर ह्या कोकमांपासून बघा काय काय बनतं. जर तुम्ही विचार केलात तर बघा की कोकमांपासून काय काय बनतं. बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे कोकमांपासून सरबत बनतं, जे पिकलेले कोकम असतात त्याच्यापासून. आता पिकलेले कोकम जे असतात त्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या बियांपासून पण खूप काही बनतं. पहिलं सांगायचं झालं तर त्या बियांपासून एक वेगळा विशिष्ट असा बटरसुद्धा काढला जातो. सो तो जेवणामध्ये सुद्धा वापरला जातो किंवा असाही आपण वापरला जातो. तर त्याची पण एक प्रोसेस आहे, त्या बियांची प्रोसेस आहे. सो बियांपासून बटरसुद्धा काढला जातो. आणि ज्या बिया आहेत त्या विकल्यासुद्धा जातात. इकडे कोकणामध्ये असे काही लोकं आहेत किंवा घरावरती म्हणजे असे येतात आणि कोकमाच्या बिया वगैरे विकत आहेत का असे विचारतात. आणि मग त्या कोकमाच्या बियासुद्धा आपण विकतो. तर कोकमाच्या बियांचं तुम्ही बघू शकता की ओव्हरऑल कोकम बघा कशा पद्धतीने वापर केला जातो कोकणामध्ये. एकतर गोड कोकम आहेत, परत जे आपण आंबट कोकम असतात जे घरच्या घरी आपण बनवतो ते पण आहेत. त्याच्यात दुसरं सांगायचं झालं तर कढीसुद्धा बनते, सोलकढी पण बनते. त्याच पद्धतीने त्यांच्या बियांचासुद्धा तेवढाच वापर केला जातो, सालींचाही तेवढाच वापर केला जातो. तर ओव्हरऑल कोकमाची साल असो, कोकमाच्या बिया असो, तो दोन्ही पद्धतीने दोन्ही वस्तूंचा तेवढाच उपयोग केला जातो कोकणामध्ये. आणि आपण दरवर्षी घरी असं सरबत काढतो आणि अशा बॉटल्समध्ये भरून ठेवतो फ्रीजमध्ये. आता हे फ्रीजमध्येच होते, मी फ्रीजमधून नुकतंच बाहेर काढलेल्या आहेत. आणि हे आहेत गोड कोकम आणि ह्यातून निघालेला हा रस आहे कोकमांचा. आणि एकदम प्युअर आहे, फक्त त्याच्यामध्ये साखर आहे, बाकी पाण्याचाही एकही थेंब नाही आहे. जे काही आहे ते याचा अर्क, म्हणजेच या कोकमांमध्ये असणारा अर्क आणि याच्यामध्ये साखर, अशा 2 वस्तू याच्यामध्ये मिक्स आहेत आणि त्याच्यापासून हे सरबत बनलेलं आहे. अजिबात आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आणि असंच मस्तपैकी बनवलेलं आहे. आणि ही जी कोकमं आहेत ती आपल्याला पावसाळ्यात वगैरे आपण खाऊ शकतो किंवा अधूनमधून आपण कधी असं खावंसं वाटलं गोड वगैरे तर नुकतंच तोंडात टाकू शकतो. आणि आता हा सीझन आहे आणि ह्यावेळी ऊन वगैरे खूप आहे, तर त्याच्यामुळे आपण सुकवून वगैरे ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने कोकमांपासून खूप काय काय बनवलं जातं. मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजे अजून जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च वगैरे करू शकता किंवा गुगलला वगैरे सर्च करू शकता, तुम्हाला लगेच माहिती मिळेल. आणि कोकमांमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत, खूप साऱ्या जाती आहेत. त्याच पद्धतीने गावठी कोकमं आहेत, काही ज्या बाजारी जी कलमी असतात कोकमं ती पण आहेत. सो आपली पण गावठी कोकम म्हणू शकता तुम्ही किंवा बाजारी पण म्हणू शकता, कारण की तेव्हा रोपं लावलेली होती ती आता मोठी झाली आहेत आणि त्याच्यापासून मिळणारे हे कोकम आहेत. रातांबे म्हणू पण तुम्ही शकता. सो त्याला 2 नावं आहेत, रातांबे पण म्हणतात आणि कोकम पण म्हणतात.
आणि अशा पद्धतीने पावसाच्या सीझनच्या आधी ही सगळी कामं केली जातात. कोकम सुकवण्यापासून म्हणजे काढण्यापासून ते सुकवण्यापर्यंत ऊन लागतं. मेन म्हणजे कोकम सुकवायचे असतील किंवा घरी कोकम तयार करायचे असतील जेणेकरून आपल्या जेवणामध्ये वापरायचे असतील, तर त्यासाठी ऊन हे महत्त्वाचं काय म्हणू शकता तुम्ही एक असं आहे, की उन्हाशिवाय काहीच होऊ शकत नाही. ऊन असेल तरच ते कोकमं नीट सुकू शकतात. कारण की खूप मोठी प्रोसेस असते कोकमं बनवण्यापासून ते सुकवण्यापर्यंत. फूट वगैरे पण लावावी लागते. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल कोकणामध्ये अशा पद्धतीने केले जातात आणि मी तुम्हाला त्यामार्फत तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने कोकमांचा वापरसुद्धा कोकणामध्ये केला जातो. जसे हिरवे कोकम आहेत, पिकलेले कोकम आहेत. पिकलेल्या कोकमांपासून काय काय बनवलं जातं किंवा आतमधल्या ज्या बिया ज्या आतमध्ये असतात, त्यांचा कशाप्रकारे वापर केला जातो. त्या बिया विकल्यासुद्धा जातात. कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या बिया असतात त्या विकल्या जातात आणि त्याच्यापासून खूप काही बनलं जातं. सो माझ्या ह्याच्याने मला माहिती आहे, मी यूट्यूबला एक बघितलं होतं. तर त्याच्यापासून एक प्रकारचा बटर काढला जातो. त्याची पण खूप मोठी प्रोसेस असते. सो मला थोडी माहिती आहे ती मी मला सांगते. तर ज्या बिया असतात त्या सुकवल्या जातात आणि आपण कशा कुटतो खलबत्त्यात वगैरे तशा त्या कुटल्या जातात. थोडक्यात त्याची पावडर केली जाते आणि त्याच्यानंतर चुलीवरती वगैरे किंवा तुम्ही गॅसवरती वगैरे ते ठेवून त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्या बियांमध्ये असा एक वेगळा पदार्थ आहे बटरसारखा, की त्याचा उपयोग आपण आपल्या जेवणामध्ये वगैरे करू शकतो. तर अशा पद्धतीने त्यातून बटर येतो. त्या बियांमध्ये एक असणारा अर्क आहे तोच म्हणजे बटर. सो तो बटर बाहेर निघतो. तर अशा पद्धतीने ते बटर काढलं जातं. जसं आपण घरामध्ये लोणी वगैरे काढतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तूप वगैरे काढतो त्याच पद्धतीने फक्त त्या बियांमध्ये तो असणारा बटर असतो. तो तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल ना, तर तुम्ही यूट्यूबला वगैरे टाकू शकता. सो मी ते व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर माझ्या लक्षात होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. पूर्ण पावडर केली जाते आणि मग ते उकळी वगैरे येऊन मग तो जो वरती किंवा खाली काहीतरी असं ते एक थर लागतो त्या बटरचा, तो बटर घेतला जातो. तर अशा पद्धतीने बटरसुद्धा काढलं जातं त्या बियांमधून आणि बिया पण आपण आता हे ह्याच्यामधून पण बिया निघाल्यात, तर आपण त्या सुकत वगैरे टाकलेल्या आहेत असे गोळे करून आणि मग त्या बिया आपण विकतो. आपण बटर वगैरे काढत नाही. काही ठिकाणी म्हणजे मालवण साईडला वगैरे किंवा अजून जिथे असा भाग आहे किंवा जिथे व्यवसायसुद्धा केला जातो मोठ्या प्रमाणात कोकमांचा, त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की त्या बियांचासुद्धा वापर केला जातो. पण आपण दरवर्षी काय करतो त्या ज्या बिया आहेत त्या आपण विकून देतो आणि मग पुढे त्याच्यापासून वेगळं काय काय बनत असेल तर मला त्याच्यामध्ये फक्त एकच माहिती आहे की ते बटर बनवलं जाते बियांपासून. त्या बिया आतलं म्हणजे जो गर असतो त्याच्यापासून. तर अशा पद्धतीने कोकमापासून खूप काय काय बनवलं जातं ह्या सीझनमध्ये. गोड कोकम झाले आपले. अजून आपल्याला आंबट जे जेवणामध्ये आपण वापरतो ते पण आपल्याला बनवायचे आहेत. तर ते पण आपण थोड्या दिवसात बनवणार आहोत कारण की अजून प्रॉपर झाडावरती कोकमं पिकलेली नाही आहेत. कारण की कसं आपण एकदाच जातो आणि बऱ्यापैकी घेऊन येतो. परत एकसारखं जात बसत नाही. तर आपण जाणार आहोत आणि कोकमसुद्धा आणणार आहोत. आपल्या घरामध्ये लागतात कारण की मच्छी वगैरे आपण करतो त्याच्यामुळे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. गोड कोकमसुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. सो ओव्हरऑल मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने कोकणामध्ये कोकमाचा वापर केला जातो. अ, खाण्यामध्ये पण आहे किंवा ओव्हरऑल मला सांगितलं आहे. जसं की त्यात आपलं हे पण सरबत पण रेडी आहे आणि आता आपण कधीही बनवू शकतो. फक्त काय त्याच्यामध्ये फक्त पाणी ॲड करायचं, थोडी साखर तुम्हाला लागेल तेवढी आणि त्याच्यामध्ये जिऱ्याची पावडर वगैरे आणि थोडं मीठ. तर अशा पद्धतीने कोकमचं सरबत रेडी होतं. म्हणून आपण दरवर्षी घरच्या घरी बनवतो, बाहेरून काहीही आणत नाही, घरीच बनवतो एकदम ऑर्गॅनिक. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला ओव्हरऑल माहिती सांगितली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि अजून खूप छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत येणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बघा मस्तपैकी एकदम सुकलेत. थोडं अजून एक ऊन लागलं ना, की मग प्रॉपर सुकतील आणि मग आपण डब्यामध्ये ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण खाऊ शकतो. आणि तुम्हाला जरी हा आनंद घ्यायचा असेल, तर या लवकर कोकणात आणि कोकणामध्ये फिरा वगैरे. तर मला कोकणात एंटर केलंत, की तुम्हाला सगळी करवंदं दिसतील, जाळी दिसतील करवंदाच्या, कोकमं दिसतील, तोरणं दिसतील सगळीकडे. काही ठिकाणी विकायला पण तुम्हाला बघायला मिळतील. तर नक्की कोकणात या, आस्वाद घ्या. आता सुट्ट्या आहेत, सुट्ट्यांमध्ये कोकणात नक्की या आणि खूप कोकणामध्ये जे काही चालतं ते बघा. सो तुम्हालाही आनंद होईल आणि खूप आनंद होण्यापेक्षा तुम्ही त्याची मजासुद्धा घेऊ शकता, त्यातच आनंद आहे. सो चला असाच व्हिडिओ घेऊन आपण
पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. आणि आता सगळी कामं चालू झाली त्याच्यामुळे व्हिडिओज थोडे लेट वगैरे पण येऊ शकतात. सो थोडं असं सांभाळून घ्या. तर चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.